हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे हनुमान जयंती, तर हनुमान जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज हनुमान जयंतीनिमित्त आपण आज छान गोड खीर बनवणार आहोत. तर हे बघा, मी आज 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे. तुम्ही गाईचं पण घेऊ शकता. तर मी ते गरम करायला ठेवलं आहे आणि 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत. जुनाच तांदूळ घ्यायचा, छान होते त्याच्याने खीर, घट्ट होते. आणि दूध अगदी थोडंसं आटेपर्यंत ठेवायचं. आणि हे तांदूळ मी अगोदरच धुवून भिजून ठेवलेले. मग आता थोडंसं दूध आटलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे तांदूळ टाकते आहे. हे बघा, ह्या अशा पद्धतीने तांदूळ टाकायचे आणि छानपैकी हलवायचं त्याला, कारण की त्याच्या गुठळ्या नाही पडल्या पाहिजेत. हे बघा, हे अशा छानपैकी त्याच्यामध्येच त्या भाताला त्या दुधामध्येच छानपैकी शिजवून घ्यायचं. मस्तपैकी छान होते खीर ही, मस्त होते. गॅस कमी करायचा आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छानपैकी. हे बघा तुम्हाला दाखवते, दिसेलच तुम्हाला इकडे. हे बघा, हे आता भात आपला शिजत आला आहे छानपैकी. हा असा मिक्स करत राहायचा, आपण सारखं हलवत राहायचं, कारण की आजूबाजूला तिकडे साय येते ना, तर ती साय आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि 1 वाटी मी इकडे साखर घेतली आहे, ती 1 वाटी साखर टाकली आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण की मिठाशिवाय कुठल्याच पदार्थाला चव नसते. म्हणून मीठ आवर्जून टाका, छान येते, टेस्ट येते, त्याला बॅलन्स होतो तो पूर्ण. हे बघा, आणि मग ह्याच्यानंतर मग ते थोडंसं अजून आटेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालायचं आहे. तर हे बघा, हे मी 2 चमचे इकडे कंडेन्स मिल्क टाकलं आहे. छान येते ह्याच्याने, पण एकदम घट्टपणा येतो आणि चव पण छान लागते, थोडीशी छान चव येते. साखर थोडी कमीच टाकायची, कारण आपण कंडेन्स मिल्क टाकतो आहे ना. झाली आपली खीर तयार. भात शिजला की दूध थोडंसं आटलं की होते आपली खीर व्यवस्थित. एका तडक्या पॅनमध्ये मी घी घेतलं आणि आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. काजू, बदाम, जे काय तुमच्याकडे, चारोळी वगैरे मनुके, जे तुम्हाला आवडतात ते टाका. आणि त्याची वरून ही अशी फोडणी द्यायची आहे खीरला. हे बघा, हे असं खीरमध्ये छानपैकी मस्त वरती ते घीचा आपला मस्तपैकी लेयर येतो. छान वाटते खीर. आणि थोडंसं ते तडक्या पॅनमध्ये पण थोडंसं घी टाकून त्याला मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि वेलची इकडे कुटून घेतली आहे छानपैकी बारीक, 1 चमचा मी वेलची टाकली याच्यामध्ये. हे बघा, हे छानपैकी आपली खीर तयार आहे. तर नक्की तुम्ही बनवून बघा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.